तर शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 75% पीक विमा पण तुम्हाला मिळणार आहे व ते शेतकरी मित्रांनो 2024-25 75% अंतिम आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी आता ही आणेवारी कितीच्या खाली पाहिजे व कितीच्या वर पाहिजे तेव्हा तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती सांगितली आहे, पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। आता व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आणेवारी कधी येते तर जेव्हा तुमचे ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ किंवा तुमच्या राज्यात खूप सारे अतिवृष्टीने आणि नुकसान झाले असतात, तेव्हा तुम्हाला आणेवारीद्वारे जे काही तुमचे नुकसान आहे ते गृहीत करून ते शासनाकडे पाठविण्यात येते। शेतकरी मित्रांनो, नेमके तुमची आता आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असेल म्हणजे की तुमचे नुकसान जास्त झालेले आहे आणि तुम्हाला आणेवारी किंवा जे काही तुमची योजना असो किंवा पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो तिची खूप सारी गरज आहे आणि ती गरज तुम्हाला भागवण्यासाठी सरकार पैसे पाठवित असते। शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे जिल्हे आहेत की त्यांच्या जिल्हाधिकाऱ्याद्वारे आणेवारी काढण्यात येते, म्हणजे की जिल्हा न्यायाद्वारे आपल्याला आणेवारी सांगण्यात येते। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काही 50 पैशापेक्षा जर कमी आणेवारी आली तर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई असो, पीक विमा असो किंवा खंडणी असो, अशा बऱ्याचशा योजना आहेत त्या तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो। आणि जर तुमच्या जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा जिल्हा न्यायाद्वारे तुम्हाला आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त 75 पैसे, 80 पैसे, 90 पैसे अशी दाखवण्यात आली तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागते, या योजनेचा लाभ घेता येत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे जिल्हे आहेत त्यामध्ये जालना असो, हिंगोली असो, नांदेड असो, संभाजीनगर असो किंवा आपले धाराशिव असो, बीड असो, या भरपूर जिल्ह्यामध्ये अग्रिम 25% मंजूर करता व आणेवारी बी खूप कमी आली। त्याच आधारे वैयक्तिक क्लेम असो किंवा जे काही जिल्हे मंजूर असो त्या जिल्ह्याची क्लेम असो, संपूर्ण क्लेमची पुरी जाच पडताळ चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही जाच पडताळ झाल्यानंतर फेब्रुवारीच्या 4थ्या ते 3ऱ्या म्हणजे की 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला या 25% व 25%चे पैसे वितरण होऊ शकतात। कारण की शेतकरी मित्रांनो, ही जी काही जाच आहे ती 25%ची 25% अग्रिम पीक विम्याची वैयक्तिक क्लेम व जे काही जिल्हे मंजूर आहेत त्यांची जाच केल्यानंतर त्याच आधारावर 75% पीक विमा पण तुम्हाला मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा हा ज्या शेतकऱ्यांना मिळणार, कारण की ज्या शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त नुकसान झाले त्यांना 75%पेक्षा जास्त नुकसान झालेले आणि 25% हा का मंजूर केला की त्यांचे फक्त 25% नुकसान झालेले आणि जे काही जिल्हे मंजूर केले त्यांना पैसे काही जिल्ह्यामध्ये वितरण झाले, पण काही जिल्हे राहिले होते कारण की विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही पीक विमा घोटाळा हे प्रकरण आले होते त्यामुळे पीक विमा कंपन्या ह्या पीक विमा पैसे वाटप करण्याला स्थगित झाल्या, म्हणजे की पैसे वाटप करीत होत्या आणि जे काही आता या बोगस पीक विमाचे प्रकरण दबलेलं आहे त्या प्रकरणामध्ये बरेचसे निर्दोष आपले दोषी लोकांना सजा झालेली आहे। त्यानंतर आता पीक विमा वितरण होणार आहे। तर या पीक विम्यापासून सरकारने जे काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांना 1250 कोटी रुपये अशी पैसे दिलेले आहेत वितरण करण्यासाठी व आता पीक विमा कंपन्या आपल्याला 1390 कोटी रुपये असे प्रत्येक म्हणजे की शेतकऱ्यांना वितरण करणार आहेत। महाराष्ट्रातील जे जिल्हे पात्र आहेत ते संपूर्ण जिल्ह्यातील येणाऱ्या म्हणजे की फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यामध्ये पैसे मिळून जाणार आहेत, त्यामध्ये कोणीही चिंतित व्हायची गरज नाही। आणि तसेच प्रत्येक अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।